मित्रांनो, आजचं सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण जो कॅपॅसिटरचा कालचा सेशन घेतला होता त्यामध्ये आपण तुमच्यासाठी एक क्वेश्चन सोडला होता। त्यामध्ये कॅपॅसिटरची तुम्हाला एनर्जी काढायची होती। एनर्जी कॅपॅसिटर किती स्टोअर करतो ते तुम्हाला या ठिकाणी काढायचं होतं। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दोघा जणांनी सर्वात पहिले या ठिकाणी राईट कमेंट केलेली आहे। नंबर 1 ला मित्रांनो या ठिकाणी भागवत आणि नंबर 2 ला जकीर मोमेन कोणीतरी आहे। यांनी दोघांनी आपल्याला काय केलेले आहे, राईट कमेंट या व्हिडिओमध्ये केलेले। तुम्ही सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये लास्टला एक MCQ तुमच्यासाठी सोडत असतो। त्याचं राईट आन्सर सर्वात पहिले जर जे कोणी देत असेल त्याचा आपण या ठिकाणी काय करतो, पुढच्या व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट करत असतो। ओके, तर आजचा सेशन असणार आहे आपला रेजिस्टन्सवरती। या ठिकाणी आपण 30 ते 35 क्वेश्चन या बुकचे कव्हर करणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण या पहिले 2 सीरीज या ठिकाणी लॉन्च केलेले आहे। एकाच सीरीजमध्ये आपले 8 चॅप्टर वाईज या ठिकाणी काय केलेले आहे, आपण कव्हर केलेले आहे MCQ। 8 कन्सेप्टनुसार या ठिकाणी आपण काय केलेले आहे, व्हिडिओ बनवलेले आहे। आणि ही जी सीरीज असणार आहे आपली, या सीरीजमध्ये आपण रेडेकर सरांच्या बुकचे MCQ या ठिकाणी घेतलेले। या पहिले आपले 3 व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झालेले आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो 4था व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर या ठिकाणी आपण आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया। एकच मिनिट मी काय करतो, PDF या ठिकाणी बनवून घेतोय। बघा, चला आपला पहिला प्रश्न आहे आजचा। सर्वांना क्लिअर दिसतंय का PDF? एकदा कमेंट करायची सर्वांनी। चला, पहिला प्रश्न असणार आहे, द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द सबस्टन्स म्हणजे पदार्थाचा विशिष्ट विरोध टिंबटिंबावर अवलंबून असतो। मित्रांनो, स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण रोने डिनोट करतो। मित्रांनो, आपला आरचा फॉर्म्युला असतो रेजिस्टन्सचा। एकच मिनिट हा, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, R = रो L/E असा फॉर्म्युला असतो। तर आपल्याला रो कशावरती डिपेंड असतो मित्रांनो ते या ठिकाणी विचारले। तर तो लेंथवरती असतो का, त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरियावरती असतो का, का मटेरियल असतो का, सर्वांवरती असतो, असं या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी आपली रेजिस्टिव्हिटी असते म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स जो असतो तो फक्त मटेरियल आणि टेम्परेचर यांच्यावरती अवलंबून असतो, त्यांच्यावरतीच डिपेंड असतो। तो लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया यावरती डिपेंड नसतो। त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर C। ओके, चला दुसरा प्रश्न, वायरचा रेजिस्टन्स टिंबटिंबाच्या समप्रमाणात असतो। बघा, रेजिस्टन्स समप्रमाणात कुणाचे असतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल L/A म्हणजेच लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। काय रेजिस्टन्स कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तो लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। चला पुढचा प्रश्न, शुद्ध धातूच्या बाबतीत त्यांचा रेजिस्टन्स टिंबटिंब असतो। मित्रांनो, या ठिकाणी शुद्ध धातूंचा रेजिस्टन्स विचारला आहे की कशाला प्रोपोर्शनल वगैरे असतो काय ते विचारलं आहे। तेच वरती तोच प्रश्न होता मित्रांनो, R डायरेक्टली प्रोपोर्शनल L/E। या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स नाही, अजिबात नाही। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया। क्रॉस सेक्शनल एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, त्यामुळे हे पण चुकले। आणि नन ऑफ द अबो हे पण आपलं नाही, कारण या ठिकाणी B ऑप्शन या ठिकाणी आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे। चौथा प्रश्न, कोणत्या प्रकारचा रजिस्टर व्होल्टेजवर अवलंबून आहे, तर VDR असतो मित्रांनो आपला। VDR मध्ये जो आपला रेजिस्टन्स असतो तो व्होल्टेजवर डिपेंड या ठिकाणी असतो। या ठिकाणी जेव्हा आपलं व्होल्टेज जेव्हा वाढतं तेव्हा या ठिकाणी रेजिस्टन्स हा कमी होत असतो। अशा पद्धतीचं यांचं रिलेशन VDR मध्ये असतं। बघा, आता खाली तापमान सहगुणक म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट या ठिकाणी क्लिक केलेलं आहे बघा ऑप्शनवरती। तर जे टेम्परेचर कोएफिशियंट असतो त्याचा युनिट विचारले, तो असतो ओम पर सेल्सिअस, काय डिग्री सेल्सिअस, ओम पर डिग्री सेल्सिअस असं याचं करेक्ट आन्सर असणार आहे। ओके, खालचा प्रश्न बघा, एका कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती दिलेला आहे, 30 mm² आहे आणि त्याचा रेजिस्टन्स 6 ओम आहे। जर क्रॉस सेक्शनल एरिया दुप्पट केला आणि तर त्याचा रेजिस्टन्स काय होईल असं विचारलं आहे बघा। काय क्रॉस सेक्शनल एरिया काय केला, दुप्पट केला। बघा, आपला फॉर्म्युला काय असतो, R = L/E असतो। तर या ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया दुप्पट केला, पहिले 30 होता काय होता, 30 होता। तर आता काय केला त्यांनी, 60 केला। काय केला, 60 केला म्हणजे दुप्पट केला। तर आपला रेजिस्टन्स काय होईल मित्रांनो, हा दुपटीनं वाढवला आहे। काय दुपटीनं वाढवला तर रेजिस्टन्स काय होईल, कमी होईल। काय होईल, कमी होईल। कशानं, दुपटीनं। मग आपला पहिली रेजिस्टन्स 6 दिला होता, मग दुपटीने कमी झाल्यावर काय होईल, 3 ओम। ओके, चला पुढचा प्रश्न,
कार्बन रजिस्टर्स बघा अवेलेबल अप टू, म्हणजे कार्बन रजिस्टर अवेलेबल कुठपर्यंत असतात. तर मित्रांनो कार्बन रजिस्टर जो असतो तो असतो 6 वॅटपर्यंत आपल्या या ठिकाणी अवेलेबल असतो. ओके, चला पुढचा. एका वायरचा व्यास 2 mm आहे. ओके, वायरचा व्यास दिला 2 mm, तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया विचारून घेतला. काय वायरचा काय दिला, व्यास दिला आणि क्रॉस सेक्शनल एरिया विचारून घेतला. तर मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म्युला असतो याचा πd²/4 हा फॉर्म्युला असतो. काय हा फॉर्म्युला असतो. या ठिकाणी आपण किमती ठेवून घेऊया. पायची किंमत 3.14 असते गुणिले डीचा स्क्वेअर. डी काय दिलं आहे आपल्या डायमीटर, काय दिला डायमीटर, डायमीटर किती दिली आहे 2 भागिले किती करायचं आपल्याला 4 आणि 2चा वर्ग दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी 2चा वर्ग डायरेक्ट लिहून घेऊया. 4ला 4 कटला. या ठिकाणी उत्तर आहे येतं आपलं 3.14. काय या ठिकाणी उत्तर काय येते 3.14. पुढचा प्रश्न 3.14 ऑप्शन कोणतं आहे मित्रांनो, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आपला, एका दिलेल्या वायरचा रेजिस्टन्स 2 ओम आहे. दुसरी एक वायर सारख्याच धातूची आहे मात्र तिची लांबी आणि क्रॉस सेक्शनल एरिया दुप्पट असेल तर. बघा लांबी पण दुप्पट केली आणि एरिया पण दुप्पट केला. काय R बघा लांबी पण दुप्पट केली आणि एरिया पण दुप्पट केला, तर या ठिकाणी आपला रेजिस्टन्स जो पहिला असतो मित्रांनो तोच राहतो. या ठिकाणी काही चेंज होत नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 10 नंबरच्या प्रश्नाची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पूर्ण तुम्हाला कलरचे कोड माहीत पाहिजे. त्या ठिकाणी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आज एक चार्ट टाकणार आहे आणि त्या चार्टमध्ये सर्व काही मेन्शन राहणार आहे. ओके, तर जो ऑरेंज कलर असतो मित्रांनो, आपला प्रश्न कितवा चालू आहे 10 नंबरचा. तर जो ऑरेंज कलर असतो, ऑरेंज कलरचा या ठिकाणी कोड काय ते आपल्याला माहीत या ठिकाणी पाहिजे. तर चला मित्रांनो याचे जे कोड असतात ते कोड ऑरेंजचा असतो 3, व्हाईटचा आपला 9 असतो आणि जो गोल्ड असतो तो ±5 असतो. यानुसार जर आपण याला सॉल्व करायला जर गेलो तर या ठिकाणी 39 आणि ±5% असं या ठिकाणी उत्तर येतं आहे. कसं असं या ठिकाणी उत्तर येतं. बट जे या ठिकाणी आपल्याला बुकमध्ये ऑप्शन जे दिलेलं आहे ते ऑप्शन जे दिलेलं आहे ते 3.9 या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 3.9 देण्यात आलेलं आहे. 3.9 देण्यात आलेलं आहे. पण मी या ठिकाणी जे ऑप्शन काढलं आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन जे आपण काढलं आहे ते 39 ±5% म्हणजे आपलं हे ऑप्शन बरोबर असू शकतं. पण बुकमध्ये काय केलेलं आहे हे ऑप्शन बरोबर दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न 11 नंबरचा प्रश्न आहे आपला मित्रांनो. इलेक्ट्रोलाइट आणि कार्बनच्या संदर्भात जर त्यांचे तापमान वाढवले असता त्यांचा रेजिस्टन्स, काय तापमान वाढवले असता त्यांचा रेजिस्टन्स असं विचारलं आहे. तापमान, आता मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स आपल्यावर काय करतो डिपेंड असतो कशावरती, तापमानावरती. ओके, तर बघा प्रश्न एकदा परत वाचून घेऊया मित्रांनो. इलेक्ट्रोलाइट बघा काय इलेक्ट्रोलाइट आणि कार्बनच्या संदर्भात त्याचे तापमान वाढवले मित्रांनो तर रेजिस्टन्सचं काय होईल, काय रेजिस्टन्सचं काय होईल असं या ठिकाणी विचारलं आहे. तर हे मटेरियल जे आहे मित्रांनो ते NTC मध्ये येतात, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. यांचं जर तापमान वाढवलं, काय तापमान वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होत असतो, म्हणून काय डिक्रीज द रेजिस्टन्स, काय डिक्रीज द रेजिस्टन्स. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी 11वा प्रश्न आपला झाला होता मित्रांनो आणि 12वा प्रश्न आपण आता घेतोय. तर 12वा प्रश्न बघा, आकृतीत दाखवल्यानुसार जर चौथा रंग तपकिरी असेल, चौथा रंग तपकिरी म्हणजे काय होतं मित्रांनो इंग्लिशमध्ये बघा, व्हॉट विल बी टॉलरन्स ऑफ द रजिस्टर शो इन द फिगर इफ द फोर्थ बँड रजिस्टर. या ठिकाणी ब्राऊन कलर दिलेला आहे, काय ब्राऊन कलर दिलेला आहे ब्राऊन. तर ब्राऊनचा जो कोड असतो मित्रांनो तो 1 असतो. काय असतो ब्राऊनचा कलर जो असतो 1 असतो, ब्राऊनचा 1% ±1%. तर ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. काय ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. 13वा प्रश्न बघा, या ठिकाणी काय अक्षरे आणि अंक पद्धतीनुसार याला काय लिहितात मित्रांनो. या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो बुकमध्ये तो बघा किती क्वेश्चन इथं बघा 1 2 3 4 5 आहे मित्रांनो. ओके, तर आपण याला 1500 किलो ओमसुद्धा लिहू शकतो. किलोला आपण 3 देतो. ओके, आणि 2 0 तसंच ठेवू शकतो, असंही लिहू शकतो. ओके, तर या ठिकाणी ऑप्शन जे करेक्ट सांगितलं आहे ते ऑप्शन नंबर सी सांगितलेलं आहे. बघा 14 नंबर, आर्क विझवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या रजिस्टरचा उपयोग करतात. कोणता आर्क विझवण्यासाठी बघा आपण इंग्लिशमध्ये बघूया. विच टाईप ऑफ रजिस्टर इज यूज क्वेंचिंग ऑफ पर्पज. म्हणजे आर्क विझवण्यासाठी विचारलं आहे, आर्क विझवण्यासाठी
कोणता या ठिकाणी जो रजिस्टर आहे तो यूज करतात असं या ठिकाणी विचारलं आहे. काय कोणता रजिस्टर यूज करता असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. नंबर 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी काय करायचे उत्तर द्यायचे. तर VDR असतं मित्रांनो. VDR काय असतो या ठिकाणी यूज केल्या जातो. बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणता प्रकारचा रजिस्टरचा उपयोग केला जातो मित्रांनो. LDRचा वापर म्हणजे लाईट डिपेंडंट रजिस्टर याचा वापर या ठिकाणी केला जातो. ओके चला 16वा प्रश्न बघायचा आपल्याला. या ठिकाणी काय केलेलं आहे बघा. हा सुद्धा क्वेश्चन प्रॉब्लेमॅटिक आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला ब्रिज बॅलन्स म्हणून सांगितलं आहे आणि याच्या किमती काढायच्या सांगितल्या आहे. ओके तर ब्रिज बॅलन्समध्ये Pची किंमत, Qची किंमत आणि Hची किंमत दिलेली आहे आणि जो X मानू आपण चौथा त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. काय त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर मित्रांनो मी या ठिकाणी सॉर्ट आउट करून बघितलं त्याचं 12 किलो ओहम. काय 12 किलो ओहम माझ्याकडनं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 1.2 किलो ओहम या ठिकाणी दिलेलं आहे. काय या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा सॉल्व करायचं आहे आणि तुमचं उत्तर काय येतं आहे ते तुम्ही काय करायचं आहे मला कमेंट करायची आहे. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न दिला आहे. या ठिकाणी कलर दिला आहे लाल कलर, हिरवा कलर आणि नारंगी आणि सोनेरी आणि या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय आपल्याला सॉल्व करायचं आहे. लालचा कोड जो असतो मित्रांनो 2, हिरव्याचा काय 5, नारंगीचा काय 3 आणि सोनेरी आपला असतो ±5 टॉलरन्स. ओके चला या ठिकाणी आपण या सॉल्व करून घेऊ मित्रांनो. या ठिकाणी बघा 25 आणि 10⁻³ काय 10⁻³ ±5 जर आपण याला लिहून घेतलं तर 2500 ±5%. ओके असं या ठिकाणी आपलं उत्तर येते. तर या ठिकाणी असं कुठेही आपल्याला काय दिसत नाही आहे. ऑप्शन दिसतंय का बघा. दिसतंय ऑप्शन नंबर बी बघा. दिसतंय ना ऑप्शन नंबर बी मित्रांनो. या ठिकाणी 3 आहे. किती आहे 3 आहे. आपल्याला या ठिकाणी 3 शून्य घ्यावं लागते पण या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये काय फक्त 2 शून्य घेतलेले पण या ठिकाणी पुस्तकामध्ये ऑप्शन नंबर बी सांगितलेलं आहे. काय ऑप्शन नंबर बी सांगितलेलं आहे. ओके तर चला मित्रांनो आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्याला पुढचा प्रश्न असं सांगतोय कोणत्या प्रकारच्या रजिस्टरला थर्मिस्टर असे म्हणतात. ओके तर थर्मिस्टर ज्याला म्हणतात थर्मिस्टर हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो PTC, NTC का ZTC. तर तो येतो मित्रांनो ऑप्शन डी. काय ऑप्शन डी NTC. काय NTC हे ऑप्शन आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. चला 19 नंबरचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी 100 ओहम ±10% वॅटच्या रजिस्टरची प्रत्यक्ष किंमत काय असेल असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. काय प्रत्यक्ष किंमत काय असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 100चा पर्सेंटेज काढून घ्यायचं मित्रांनो. 100 गुणिले 10 काय भागिले 100 असतं. 100ला 100 कट होईन राहिले 10. तर या ठिकाणी आपले 100 आहे. 100 म्हणून 10 एकदा मायनस करायचे आणि 100मध्ये एकदा मिळवायचे. या ठिकाणी उत्तर येतं 90 ते 110. कुठे दिसतंय का ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. चला इन ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्स काय असतो मित्रांनो. जेव्हा ओपन सर्किट असतं बघा या ठिकाणी आपला रेजिस्टन्स जोडलेला आहे. काय रेजिस्टन्स पण याला काय केलं आपण ओपन सर्किट केलं तर या ठिकाणचा रेजिस्टन्स काय होतो मित्रांनो. रेजिस्टन्स इन्फिनिटी होऊन जातो. काय रेजिस्टन्स इन्फिनिटी होतो आणि या ठिकाणून जो करंट पास होतो तो पास होणार आहे का नाही होणार. म्हणून काय रेजिस्टन्स इन्फिनिटी आणि करंट 0. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. बघा पुढचा 21 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॉलरन्स. काय टॉलरन्सची व्हॅल्यू विचारली आहे. जर कलर आपला जर रेड दिला असेल तर काय रेड दिला असेल तर मग रेडचा काय कोड काय मित्रांनो आपला 2 असणार आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे ±2%. ±2%. बघा 21 नंबरमध्ये कुठं दिसतंय ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके आता खाली बघा हा व्हीटस्टोन ब्रिज आहे मित्रांनो. काय व्हीटस्टोन ब्रिज आहे. या ठिकाणी काय विचारलं आहे आकृतीत दाखवलेल्या व्हीटस्टोन ब्रिजमधून करंट वाहत नाही. काय करंट वाहत नाही म्हणजे हा जो हे यामधून करंट वाहत नाही अशा ब्रिजला काय म्हणतात मित्रांनो. आपला ब्रिज जेव्हा बॅलन्स असतो तेव्हा या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर असतं. या ठिकाणी त्यामधून करंट वाहत नाही केव्हा जेव्हा बॅलन्स असतो तेव्हा. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बघा बॅलन्स कुठे ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. काय ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर असणार आहे. ओके चला पुढचा प्रश्न बघूया आपण. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणजेच रो आणि रोचा काय विचारलं आहे आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी यांनी विचारून घेतलेला आहे. काय फॉर्म्युला विचारून घेतलेला आहे. तर फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी आला पाहिजे मित्रांनो. फॉर्म्युला असतो रो इज इक्वल टू
रो इज इक्वल टू असतं मित्रांनो RA/L आणि याचं जर आपण युनिट काढलं मित्रांनो, रेझिस्टन्सचं असतं ओहम, एरियाचं असतं मीटर स्क्वेअर बाय लेंथचं असतं मीटर, तर मीटरला मीटर कॅन्सल होतं म्हणून ओहम मीटर असं या ठिकाणी युनिट असतं. तुम्हाला कुठं दिसते बघा, RA भागिले काय लेंथ, असं या ठिकाणी ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, 24 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज दिलेला आहे आणि एक रेझिस्टन्स तुम्हाला दिलेला नाही आहे, तो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. तर तो रेझिस्टन्स या ठिकाणी आपण काढून घेऊया. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला जर व्हीटस्टोन ब्रिजमध्ये जर हे काढायचं असलं तर आपला फॉर्म्युला काय असतो, R1/R2 बरोबर R3/R4. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं इथं आपल्याला शेवटचा रेझिस्टन्स जो दिलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला पी, बघा पी कुठे दिलेला आहे, एस दिला आहे या ठिकाणी, त्यानंतर पी दिला आहे आणि क्यू दिला आहे आणि आपला जो बघा पी दिला आहे, एस दिला आहे, क्यू दिला आहे. ओके, आणि RX आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. काय RX या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपण काय करू मित्रांनो, या ठिकाणी काढून घेऊ. आपण जर हे सॉर्ट आउट जर केलं तर आपलं उत्तर येतं 1300 ओहम. काय येतं 1300 ओहम. आपण याला काय करू, सॉल्व करून घेऊया मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी बघा P गुणिले RX. ओके, बरोबर या ठिकाणी पुढचं असतं मित्रांनो Q गुणिले ES. ओके, जर आपण हे सॉल्व केलं मित्रांनो, पीची किंमत बघा किती दिली आहे 100. किती दिली आहे 100 गुणिले RX दिला आहे का आपल्याला, नाही, RX लिहून घेऊ आणि बरोबर या ठिकाणी जागा नाही आहे समोर लिहायला, त्यामुळे मी खाली लिहितो बघा. ओके, आणि क्यूची किंमत काय दिली आहे आपल्याला, क्यूची दिली आहे 1000. किती 1000 गुणिले आपल्याला एसची किंमत काय दिली आहे 130. ओके, 130 दिली. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, RX काढायचं. मी या ठिकाणी काय करतो, याला खाली घेतो बघा, RX काढायचं आहे. RX काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपला जो P जो जाणार आहे, काय P जो जाणार आहे तिकडे कशात जाईन, भागाकारात. म्हणून 1000 गुणिले 130 भागिले किती 130 भागिले आपली 100 या ठिकाणी किंमत आहे. ओके, तर या ठिकाणी 2 2 शून्य कटले, वरती 10 राहिला आणि 130. 10 गुणिले 130 जर केलं आपण तर आपलं उत्तर येतं 1300. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा सुद्धा प्रश्न तसाच आहे बहुतेक. बघा, एका व्हीटस्टोन ब्रिजमध्ये खालील प्रमाणे रजिस्टरच्या किमती आहेत. R1 या ठिकाणी 10 किलो ओहम दिला आहे काय, आणि R2 720 ओहम दिलेला आहे आणि R4 जो दिला आहे 2.4 दिला आहे. ओके, R3 माहीत करायचं आहे आपल्याला, काय R3 माहीत करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जे उत्तर येतं ते उत्तर या ठिकाणी नाही आहे. जे आपलं ऑप्शन येतं ना, आपण जर वरती मी जसं सोडून दाखवलं आहे ना तसा तुम्हाला सोडवायचं आहे. सोडवल्यानंतर नन ऑफ दी अबो म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर येतं ते ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. काय ऑप्शनमध्ये दिलेलं नाही. चला 26 नंबरचा प्रश्न बघूया. पदार्थाचा रेझिस्टन्स टिंबटिंबवर अवलंबून असतो. मित्रांनो पदार्थाचा रेझिस्टन्स L/A लेंथवर असतो, एरियावरती असतो आणि मटेरियलवरती सुद्धा असतो. तर 26 नंबरचं ऑप्शन काय आहे आपलं, ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. ओके, 27 नंबर प्रश्न. मानवाच्या शरीराचा रेझिस्टन्स मित्रांनो किती असतो, तर तो असतो या ठिकाणी 1000 ओहम. किती असतो 1000 ओहम असतो काय मानवाच्या शरीराचा रेझिस्टन्स. ओके, बघा पुढचा प्रश्न बघूया. स्टँडर्ड रजिस्टरच्या उत्पादनासाठी टिंबटिंब पदार्थ वापरतात. असा कोणता पदार्थ आहे मित्रांनो, त्याचा वापर करून काय करू शकतो आपण, स्टँडर्ड रेझिस्टन्स या ठिकाणी काय यूज करू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो हाय रेझिस्टिव्हिटी अँड लो टेम्परेचर कोएफिशियंट ज्याचा असतं त्या काय हाय रेझिस्टिव्हिटी आणि लो टेम्परेचर कोएफिशियंट ज्याचा असतं त्या मटेरियलपासून आपण काय स्टँडर्ड या ठिकाणी रजिस्टर बनवू शकतो. ओके, चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा रेझिस्टन्स कमीत कमी असतो. असा कोणता पदार्थ आहे त्याचा रेझिस्टन्स कमीत कमी असतो. मित्रांनो आपल्याला माहिती आहे कॉपर हा सगळ्यात जास्त कंडक्टिव्हिटी असलेला मटेरियल, म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी जास्त, काय कंडक्टिव्हिटी जास्त त्याचा रेझिस्टिव्हिटी कमी असते, म्हणून आपला कॉपर इज अ करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. कोणत्या पदार्थाचा रेझिस्टन्स अतिशय उच्च रेझिस्टन्स असतो. बघ या ठिकाणी काय विचारलं आहे, कोणतं मटेरियल असं आहे की त्याचा रेझिस्टन्स काय आहे एकदम हाय. तर बघा या ठिकाणी इन्सुलेटर जे असतात ना आपले त्याचा रेझिस्टन्स सर्वात जास्त असतो. काय मग या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं आहे आपल्याला इन्सुलेटरचा रेझिस्टन्स सर्वात जास्त असतो. बघा या ठिकाणी आता कन्सेप्ट लावायची मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी टायमामध्ये प्रश्न सोडवायचे. बघा मग काय करायचं या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या लॅम्पचा रेझिस्टन्स अतिशय कमी आहे, काय अतिशय कमी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पॉवरचा फॉर्म्युला काय असतो V²/R,
मग या ठिकाणी काय लॅम्पचा रेजिस्टन्स अतिशय कमी आहे, काय अतिशय कमी, मग असा कोणता राहील बघा, हे दोघं इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर रेजिस्टन्स कमी तर पॉवर जास्त, रेजिस्टन्स कमी पॉवर जास्त. मग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे अतिशय कमीवाला विचारला आहे, रेजिस्टन्स सगळ्यात कमी, मग ज्याची पॉवर जास्त आहे, इथं 100 आहे, इथं 15, इथं 60 आहे, इथं 200, 200 पॉवर सर्वात जास्त आहे. मग या ठिकाणी सर्वात कमी रेजिस्टन्स कोणाचा राहील, याचा राहील. तर मला या प्रश्नात सांगा तुम्ही सर्वात जास्त रजिस्टर कोणाचा राहील. बघा या ठिकाणी पॉवर 15 आहे, मग याचा रेजिस्टन्स काय राहील, सर्वात जास्त राहील, काय सर्वात जास्त, पॉवर सर्वात कमी, मग रजिस्टर याचा सर्वात जास्त आणि याचा सर्वात कमी रेजिस्टन्स या ठिकाणी राहील मित्रांनो. चला पुढचा प्रश्न, याचं आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं 31 नंबरचं ए ऑप्शन, काय ए ऑप्शन. चला 32 नंबर घेऊया. एका वायरचा रेजिस्टन्स आर आहे आणि त्याची लांबी आणि काटछेदाचे क्षेत्रफळ दुप्पट केले. बघा या ठिकाणी 32 नंबरचा क्वेश्चन लक्ष देऊन बघा. या ठिकाणी जास्तीत जास्त मुलं काय हे होऊन जातात, हा प्रश्न सुटत नाही कोणाकडून, पण काहीच नाही मित्रांनो. या ठिकाणी लेंथ बाय एरिया असतो आपला, तर काय केलं, दोघं पण दुप्पट केले, तर दोन्ही या ठिकाणी कॅन्सल होते. आपलं जे उत्तर असतं जे असतं तेच असतं. मग या ठिकाणी रेजिस्टन्स काय दिला आहे, आर दिला आहे, मग आपला तोच राहणार आहे. ओके, 32 नंबरचा प्रश्न कळला तुम्हाला सर्वांना. चला 33 नंबरचा क्वेश्चन बघूया. 1800 ओहम किमतीचा रेजिस्टन्स कसा लिहू शकतं. बघा या ठिकाणी 1000 आहे आणि 8 आहे. 1000ला आपण कसं लिहू शकतो, 1 किलो, काय लिहू शकतो, 1 किलो, आणि 8ला 8च राहू देऊ शकतो. त्यामुळे आपण याला कसं लिहू शकतो, अशा पद्धतीचं लिहू शकतो. ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. बघा 33 नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघितला आपण 33 नंबर बघितला, त्याचं ऑप्शन काय आलं आपलं बरोबर बी. आता 34 नंबर बघा. धातूची विरोधकता रेझिस्टिव्हिटी टिंबमध्ये सांगितली जाते. म्हणजे काय, या ठिकाणी रेझिस्टिव्हिटी जी मटेरियलची असते त्याचं या ठिकाणी युनिट विचारून घेतलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला युनिट जे असते या ठिकाणी ते लक्षात ठेवावं लागतात. काय युनिट लक्षात ठेवावं लागतात. या ठिकाणी जे याचं युनिट असतं तर काय असतं, ऑप्शन नंबर सी, काय ऑप्शन नंबर सी हे याचं युनिट असणार आहे, ते करेक्ट असणार आहे. आणि युनिट आपल्या जास्तीत जास्त या ठिकाणी लक्षात राहत नाही, काय लक्षात राहत नाही, त्याची लिहून काय करायची मित्रांनो, प्रॅक्टिस करायची आहे. बघा पुढचा प्रश्न 35 नंबर. प्रत्यक्ष कोणता रजिस्टर आकाराने मोठा असेल. आता रेजिस्टन्स आकाराने मोठा, पॉवरचा फॉर्म्युला काय, V²/R. आपल्याला रेजिस्टन्स मोठा विचारला आहे म्हणजे पॉवर कमी. मग पॉवर सगळ्यात कमी कोणाची आहे ते बघायचे, पॉवर सगळ्यात कमी कोणाची. पण या ठिकाणी ही कन्सेप्ट लागत नाही, बघा या ठिकाणी कन्सेप्ट कोणती लागते मी तुम्हाला सांगतो. काय कन्सेप्ट कोणती लागते, R = काय असतं, L/A. आणि आपल्याला विचारलं काय, मोठा असेल, आकाराने मोठा असेल म्हणजे एरिया मोठा, म्हणजे असा कोणता रेजिस्टन्स आहे, काय असा कोणता रेजिस्टन्स आहे की त्याचा रजिस्टर काय कमी आहे, काय रजिस्टर कमी आहे. बघा इथं 100 आहे, इथं 1 मेगा ओम आहे, इथं 1 किलो ओम आहे आणि इथं 10 ओम आहे, फक्त 10. म्हणजे याचा रेजिस्टन्स सर्वात कमी आहे. मित्रांनो जेवढा रेजिस्टन्स कमी असतो तेवढा एरिया जास्त असतो, आणि जेवढा एरिया जास्त असतो तेवढा रेजिस्टन्स कमी असतो. ओके, या ठिकाणी आपला रेजिस्टन्स सर्वात कमी आहे म्हणून याचा एरिया काय राहील, सर्वात जास्त राहील. म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. एवढं कन्सेप्टनुसार तुम्हाला MCQ या ठिकाणी हवे असेल मित्रांनो, ते फक्त आपल्या टेक्निकल यूट्यूब चॅनलवरती मिळत असतात. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट सांगून MCQ या ठिकाणी टॅकल कसा करायचो हे तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं. त्यामुळे तुम्हाला पूर्ण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ एकदा बघून घ्यायचं आहे. ओके, आणि आपल्याला तुम्हाला जर ही PDF लागत असेल, आपण जी PDFमध्ये तुमचे MCQ घेतो आहे सध्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला जी PDF दिसती ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 5 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी अपलोड करत असतो. ती PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि चॅनलचं जे नाव आहे ते टेक्निकल यूट्यूबवाला असं असणार आहे. चला 36 नंबरचा प्रश्न आहे. 2 रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडले आहेत असे म्हणू शकतो जेव्हा. बघा 2 रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडले, कसे जोडले आपण, 2 रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडले. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगलं माहिती आहे पॅरलमध्ये काय व्होल्टेज सेम असतं. या ठिकाणी सारखा करंट दोन्हीमध्ये वाहतो असं असतं का, पॅरलमध्ये सारखा करंट असतो का, नाही असं नसतं. दोन्हीमधून सारख्या किमतीचा करंट वाहतो. बघा नंबर 1चं परत वाचू बघा, सारखा करंट दोन्हीमधून वाहतो हे पण नाही, दोन्हीमधून सारख्या किमतीचा करंट वाहतो हे पण नाही, काय हे पण नाही. बघा डी बघा, व्होल्टेज
प्रत्येक रेझिस्टन्स भोवतीचे व्होल्टेज सारखे नाही. बघा सारखे नाही, पॅरलमध्ये जे व्होल्टेज असतं ते सारखं असतं. मग सी नंबर बघा, प्रत्येकाभोवतीचे व्होल्टेज सारखे आहे. काय व्होल्टेज या ठिकाणी प्रत्येकाच्या ॲक्रॉस काय असेल, सारखं असेल. म्हणून ऑप्शन नंबर सी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. बघा 37 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, खालीलपैकी कोणता टेम्परेचर कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच PTC. काय विचारून घेतलं आपल्याला, PTC म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. असं कोणतं मटेरियल आहे खालचं की त्याचा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असणार आहे. मित्रांनो जे काही आपले मटेरियल या ठिकाणी येतात, कोणती मटेरियल झाला तुमचा, गोल्ड झाला, कॉपर झाला, ॲल्युमिनियम झाला, म्हणजे जे सगळे कंडक्टर आहेत ते कशामध्ये येतात, PTCमध्ये येतात. मग जर्मेनियम तुमचा कंडक्टर आहे का, नाही. तुमचा पेपर कंडक्टर आहे का, नाही. आणि रबर कंडक्टर आहे का, नाही. मग तुमचा कंडक्टर कशामध्ये येतं, म्हणजे कंडक्टिंग मटेरियल आहे ते गोल्ड आहे. काय गोल्ड आहे. मग गोल्ड काय असणार आहे तुमचा, PTC असणार आहे. बघा आता प्रश्न आहे आपला 38 नंबर. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 38 नंबरचा क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जाणार आहे आणि याचं फक्त उत्तर सांगायचं नाही आहे, याचं फक्त उत्तर सांगायचं नाही, याची आपल्याला काय करायची, पूर्णपणे कन्सेप्ट, फक्त 2 लाईनमध्ये याची कन्सेप्ट येते मित्रांनो. ती 2 लाईनमध्ये मराठीमध्ये कन्सेप्ट या ठिकाणी टाईप करून आपल्या चॅनलवरती टाकायची आहे. ओके. आणि जो कोणी सर्वात पहिले याचं बरोबर ॲन्सर विथ कन्सेप्ट देईल त्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाव या ठिकाणी अनाउन्समेंट करत असतो. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती परत एकदा सांगतो नवीन असेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला असे मेन व्हिडिओ तुम्हाला रोज आपल्या चॅनलवरती या ठिकाणी मिळत असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडलास तर सांगतो, नाही आवडला तर नाही लाईक केलं तरी चालेल, पण व्हिडिओ आवडलास तर नक्की काय करा, एक लाईक द्या, तुमच्या एका मित्रापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.